नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। तब्बल 38 वर्षांनी पुन्हा एकदा भरली शाळा। ग्रामसुधार मंडळ संचालित जनता विद्यालय मोहपाडा विद्यालयाच्या सन 1986-87च्या 10वी बॅचचे सर्व बालमित्र बालमैत्रिणी शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी आपापली सर्व कामे बाजूला ठेवून तब्बल 38 वर्षांनी प्रथमच एकत्र आले। श्री अशोक मुंडे यांच्या मोहपाडा चांभारली रसायने येथील फार्म हाऊस येथे आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्या कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी विद्यालयाचे दिवंगत शिक्षक शिक्षिका भाटवडेकर मॅडम, चौधरी मॅडम, दहिपळे सर, वाणी सर, चेंडगे सर आणि कोरोनामध्ये मयत झालेले वर्गमित्र लक्ष्मण माळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। डॉक्टर मनोज कुचेरिया यांनी बनवलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इतक्या वर्षांनी सर्वांना एकत्र जमा होण्याचा प्लॅटफॉर्म मिळाला आणि तेथेच झालेल्या चॅट, संवाद, गप्पा यातून या कार्यक्रमाचा बेत आखला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सभामंडपात बालमित्र बालमैत्रिणी यांच्या हस्ते श्री गणेश प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले। त्यानंतर ओळख परेडमध्ये 10वी परीक्षेनंतर जी काय एकदाची माध्यमिक शाळा सुटली त्यानंतरचा तब्बल 38 वर्षाचा जीवन प्रवास व सध्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, जीवनातले बरे वाईट अनुभव, संकटांवर केलेली मात असा एक बालमित्र बालमैत्रीण यांनी व्यासपीठावर समोर येऊन परिचय करून देऊन सर्वांसमोर मनमोकळेपणाने काहीही आडपडदा न ठेवता व्यक्त झाले। राणीबाळा हिवाळे साळवी या बालमैत्रिणीने मनोगतात सुंदर कविताही सादर केल्या। संपूर्ण कार्यक्रमाच्या अगदी आरंभीचे श्री गणेश वंदन गीत ते शेवटचे समाप्तीचे गीत आणि मधल्या काळात स्नेहभोजन आटोपल्यानंतर सर्व बालमित्र बालमैत्रिणी यांनी मनमुराद नाचण्यासाठी धम्माल कोळी गीते श्री अशोक मुंडे व श्री अलंकार भोईर यांनी आपल्या सुरेल व सुमधुर आवाजात सागर संगीत गाऊन सर्वांची मने जिंकली। प्रत्येकाने कोणी प्रत्यक्ष नाचून तर कोणी ठेक्यावर ताल धरून कार्यक्रमाची रंगत वाढवली। गेट टुगेदर कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन मजेदार पद्धतीने उत्स्फूर्त हजरजबाबी काव्यमय रचना, चारोळी, उखाणे, विनोद, डायलॉग बोलून श्री दर्शन कोळी यांनी केले। नंतर श्री अलंकार भोईर, श्री रवींद्र राऊत व श्री मनीष गीत यांच्या संकल्पनेतून साकारलेले गेट टुगेदर कार्यक्रमाचे शर्ट किंवा ड्रेस, साडीवर परिधान करावयाचे टॅग, बॅच, पदक, सुंदर गोल्डन स्मृतिचिन्ह, गुलाब पुष्प, मिठाई प्रत्येक बालमित्र बालमैत्रिणी यांना देण्यात आली। सभामंडप, आसन व्यवस्था, स्पीकर व्यवस्था, सकाळचा नाश्ता व दुपारच्या स्नेहभोजनाची अतिउत्तम व्यवस्था श्री अलंकार भोईर, श्री अशोक मुंडे व श्री ज्ञानेश्वर मुंडे यांनी पाहिली होती। नाशिकची द्राक्ष, फळे, आईस्क्रीम, ढोकळा, कचोरी, केक इत्यादी खाऊ बालमैत्रिणी राणीबाला सविता शेंडे, सुरेखा दुधे, सुजाता गवळी, बेबी निकिता, लता भंडारकर, लता पालकर यांनी अगत्याने व आवडीने आणला होता। श्री अनिल पाटील यांनी मैत्रीचा सेतू बांधून बालमित्र बालमैत्रिणी यांच्या कार्यक्रमातला सहभाग वाढवला। डान्सर श्री मनोज तांबोळी, श्री नारायण भोपी, श्री भरत पालरेचा, श्री संदीप पाटील, श्री अनिल मुंडे, श्री दत्ता शिंदे, श्री श्याम म्हस्कर, श्री सुभाष बागुल, श्री जयंतीलाल ओसवाल, श्री जयेश शहा, श्री प्रवीण ओसवाल, श्री संतोष चव्हाण, श्री पांडुरंग राऊत, श्री नितीन राऊत, श्री पांडुरंग पवार, श्री नारायण पाटील, श्री रमेश फडके, श्री राजू किर्दुकुडे, वंदना सागवेकर, विमल जांभळे, शकुंतला जैन, तारा कांबळे, नंदा पाचपिंडे, सुमन खारकर, लता माळी, नूतन चौधरी या सर्वांनी तब्बल 38 वर्षांनी मुक्त व्यासपीठ मिळाल्याने आपापला सहभाग घेऊन सर्वांनी स्नेहमेळाचा मनमुराद आनंद घेतला। सर्वच बालमित्र बालमैत्रिणी यांचा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचा वाटा होता। हे सर्वजण आता वयाच्या 50+ घरातील झाले आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांनी आपल्या बालमित्र व बालमैत्रिणीसोबत खूप धमाल करून जुन्या आठवणींना उजाळा दिला। एकमेकांचा निरोप घेऊन आनंदाने भारलेल्या व संमिश्र भावनांनी भारावलेल्या अशा सर्वांनी पुन्हा लवकरच एकत्र येऊ असा आशावाद व्यक्त करत चिमणी पाखरे आपापल्या घरट्यात परतली। जे बालमित्र बालमैत्रिणी काही कारणाने येऊ शकले नाहीत त्यांनी नंतर व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो व व्हिडिओ क्लिप पाहून आपण हे सुवर्णमय क्षण मिस केले म्हणून खंत व्यक्त केली। श्री अलंकार भोईर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी समारोपाच्या आभार प्रदर्शनात विचार मांडले की मैत्री म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली मनमोकळं करण्याची उत्तम सोय। मैत्री एक सुखदुःखाची देवाणघेवाण। मैत्री म्हणजे मस्ती। मैत्री म्हणजे मनुष्य जन्मातील परमेश्वराने दिलेली सर्वोत्तम भेट। नवे नवे स्वर्गीय सुखद जणू।
याच अमूल्य अशा क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य आपणा सर्वांमुळे मला मिळाले। या वयात सुद्धा ते जुने दिवस आठवले, जुन्या आठवणी ताज्या झाल्या। प्रत्येकजण खरं बोलला, मनाने बोलला। आयुष्याची निघून गेलेली कमीत कमी 10 वर्षे पुन्हा बँक ऑफ लाईफ बँक खात्यात जमा झाल्यासारखे वाटते आहे। आपणा सर्वांच्या या सहवासाने जगण्याची एक नवीन ऊर्जा मिळाली असं वाटत आहे। हा सहवास कधीच संपू नये असं वाटत आहे। पण असो, प्रत्येकजण या सृष्टीच्या चक्रात अडकला आहे। आयुष्यात सुखदुःख येतच राहणार, परंतु आपणासोबतचे मिळालेले हे क्षण केवळ अनमोल, खूप मौल्यवान आहेत। खूप ओझं होतं मनावर, पण तुम्ही दिलेला हा आनंद मला उरलेल्या आयुष्यासाठी एक नवी उमेद देऊन गेला। हा आठवणींचा साठा आपण आयुष्यभर जपून ठेवूया। आपल्या फोटोतील सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना मोबाईलमधील एकही फोटो डिलीट करण्याची हिंमतच होत नाही। कुणीतरी पुढे येऊन हे केल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत। आज 38 वर्षांनी का होईना, पण आपण सर्वांच्या आर्थिक व प्रत्यक्ष सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडला। आयुष्याच्या उत्तरार्धात तसेच वरचेवर भेटत राहू, सुखाची मांदियाळी करत राहू, नाहीतरी उरलंय काय आयुष्यात। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर रसायनी। आपण गरिबीतून दिवस काढले, आता सगळेच आपल्यात काय श्रीमंत होते असं मला वाटतं नाही। त्यावेळी परिस्थिती खूप बिकटीची होती, म्हणजे हलाखीची होती। आमच्या माझ्या वडिलांनी तर अक्षरशः गवंडी काम करून आम्हाला मोठे केले। फक्त जिद्द एवढीच ठेवली होती की आयुष्यामध्ये असं काहीतरी काम करावं की आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या समाजाला अभिमान वाटला पाहिजे की आपण आपला किंवा आपला मुलगा कुठल्या तरी एका योग्य स्थानावरती, योग्य पदावरती काम करतोय। मला अनेक लोक विचारतात की शेठ तुम्हाला बघितले का, आम्हाला ऊर्जा येते, कारण तुम्ही बघितलं तर तसेच असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत। म्हटलं की एनर्जी त्या देवाने आपल्याला दिली, कारण आपण नेहमी सतत पॉझिटिव्ह विचार करत असतो। सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय अनेक क्षेत्रामध्ये मी काम करतो। सामाजिक क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र आहे, युनियन्स आहेत माझ्या। आताच मी 4 कंपनीमध्ये युनियन केले। या रासायनिक परिसरातले जवळ 70 मुलं मी आपल्या प्रत्येक लोकल गावातली तिथे कामाला लावलेली आहेत। मी कधी पैशाचा विचार नाही केला। मी आतापर्यंत माझ्या हातून, म्हणजे मला खरोखर मला गर्व वाटतं माझं स्वतःचं की देवाने माझ्या हातून चांगली चांगली कार्य घडवून घेतली आणि घडवून घेईल पुढे। मी साईबाबांचं मंदिर आहे, माझं अय्यप्पा स्वामीचं आहे, बालाजीचं मंदिर आपण बनवलं। माझं पाताळंगा इंडस्ट्रीमध्ये माझं सिपलाच्या बाजूला एक प्लॉट आहे, तिथे शिव मंदिर आपण बनवलंय। म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राकडे ऑटोमॅटिकच आपण तिथे उडलो गेलो। कधी वाटलं नव्हतं। वडील 24 तास दारू प्यायचे, हे मी का सांगतोय ते सांगणं गरजेचं आहे, पण मी कधी दारूला हात लावला नाही। अभिमान वाटतं मला, कारण त्याच वेळी प्रतिज्ञा केली होती की दारू पिल्याने आपल्या वडिलांनी काय अवस्था करून घेतली हो। माझ्या मुलालाही मी ते सांगितलं की भविष्यामध्ये बघा, मित्र तुम्ही कितीही जोडा, माणूस मुळात कोणीच वाईट नसतो, ती संगत त्या माणसाला ती वाईट बनवते आणि मग तेव्हा तो माणूस वाईट होतो। मग संगत कोणीची करायची, तर तुकाराम महाराजांनी त्यावेळी लिहून ठेवलं, अभंगामध्ये सांगितलंय, संत संगत येई सदा। मग तुम्ही संतांची संगत का करा, तर तसे तुमचे विचार पॉझिटिव्ह तुमचे होतील, तुम्ही त्या पद्धतीचा विचार कराल। आणि मित्रांनो, मला खरोखर अभिमान वाटतो की आपल्या याच्यामधले सगळे काही मित्र आहेत ते चांगल्या हुद्द्यावरती आहेत। प्रत्येकाने आपापला परिचय दिलाय, खूप आनंद वाटला ऐकून की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापली एक आयडेंटिटी प्रत्येकाने तयार केलेली आहे। काही लोकांनी जर समजा असा विचार केला, आपला आता वय झाला किंवा आपण 50 वर्षाच्या पण पुढे गेलो, आपण आता काय करू शकत नाही, आपले मुलं झालेत, वेल सेटल आहेत, स्वतःकडे लक्ष द्या, आरोग्याकडे लक्ष द्या। कारण कसं होतं की हा जो पॅच असतो 50 वर्षापासून तर आपल्या शेवटच्या टप्प्यापर्यंतचा, हा आयुष्य आपला इतका एकलकोंडा होऊन जातो की सगळ्यांचीच मुलं काय